धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त श्रीरामपुरात उद्या मूक पदयात्रा। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीरामपूरच्या वतीने उद्या बुधवार दिनांक 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता भगतसिंग चौक येथून शहरात मूक पदयात्रा काढण्यात येणार आहे। मूक पदयात्रेनंतर हिंदू तेज सूर्य धनंजयभाई देसाई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे। हिंदवी स्वराज्यासाठी प्रचंड झुंज देणाऱ्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना औरंगजेबाकडून कैद झाली। त्यानंतर अतिक्रूरपणे छळ झाला। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचा रोज एक अवयव महिनाभर तोडला जात होता। रोज अंगाची साल सोलून काढण्यात येत होती। फाल्गुन अमावस्येच्या दिवशी पायापासून डोक्यापर्यंत देहाचे कुऱ्हाडीने तुकडे करण्यात आले। म्हणजेच श्री संभाजी महाराज मृत्यूच्या दिशेने बलिदानाच्या मार्गावर संपूर्ण महिनाभर रोजच धीरोदात्तपणे चालत होते। म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत रोजच सामाजिक व कौटुंबिक स्तरावर संपूर्ण महिनाभर प्रत्येक दिवशी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने शहर व तालुक्यात विविध भागात त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अंत्ययात्रा लाभली नव्हती। त्यांची न निघालेली अंत्ययात्रा मूक पदयात्रा म्हणून काढण्यात येणार आहे। त्यासाठी धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीस्थळ वढू बुद्रुक येथून धर्मवीर ज्वाला आणलेली आहे। उद्या 18 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता भगतसिंग चौक येथून मूक पदयात्रा निघणार आहे। मूक पदयात्रा झाल्यानंतर हिंदू तेज सूर्य धनंजयभाई देसाई यांचे व्याख्यान होणार आहे। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त निघणाऱ्या मूक पदयात्रेत सहभागी होणे हे प्रत्येक हिंदूंचे राष्ट्रकर्तव्य असून सर्वांनी सहकुटुंब मित्रपरिवारासह मूक पदयात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने करण्यात आले आहे। ताज्या बातम्यांसाठी जय बाबा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा। जय बाबा।